कोल्हापूर सांगली जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या पूर परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी जागतिक बँकेने शासनाच्या मित्र संस्थेच्या माध्यमातून 3200 कोटींचा निधी मंजूर झाला असून आपत्ती व्यवस्थापनाकडून 963 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली। याबाबत आमदार क्षीरसागर म्हणाले, लवकरच पुढील प्रक्रिया होऊन कामाची सुरुवात होणार आहे। सन 2019 मध्ये पूरस्थितीची पाहणी करतेवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा प्रकल्प जाहीर केला होता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री असताना या प्रकल्पास मूर्त स्वरूप प्राप्त झाले आणि मंजुरी मिळाली आहे। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये 2019 आणि 21ला जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे जवळपास 2019ला 4,500 ते 5,000 कोटी आणि 21ला 4,500 ते 5,000 कोटी या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचं नुकसान झालं होतं। तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्यावेळी जाहीर केलं होतं की पूर नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही एखादा प्रकल्प राबवू। मला या ठिकाणी सांगण्यास अत्यंत आनंद होतो की महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेच्या माध्यमातून, मित्रा या संस्थेच्या माध्यमातून आम्ही 3200 कोटीचा MRDP प्रोजेक्ट राबवत असून त्यातली पहिली प्रमा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी 963 कोटी रुपये वर्ल्ड बँकेनं मंजूर केले असून लवकरच या ठिकाणी त्याची टेंडर होतील आणि पुढच्या काळामध्ये पूर परिस्थिती या दोन्ही जिल्ह्यांमध्ये उद्भवणार नाहीत याचे पहिलं पाऊल पडलंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। कोल्हापूर महानगरपालिकेची जबाबदारी 2010 साली असेल, 15 साली असेल, स्थानिक आमदार या नात्याने मी स्वीकारलेली आहेच। आत्ता तर आमचे पालकमंत्री या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचे मिळालेले आहेत आणि त्यामुळे आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा, भगवा झेंडा आणि शिवसेनेचा पहिला महापौर घडवण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत। एकंदरीतच शिवसेनेची किंवा सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची वाढलेली लोकप्रियता पाहता लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, अनेकांना न्याय देण्याचं काम सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। त्यामुळे सर्वांना ते आपलेसे वाटतात। त्यामुळं संपूर्ण स्तरातून त्यांना मोठा पाठिंबा व्यक्त होतोय। याला राजकारण देखील अपवाद नाही आहे। अनेक कोल्हापूर जिल्ह्यातील, कोल्हापूर शहरातील नगरसेवक हे आमच्या संपर्कात आहेत। लवकरच आम्ही देखील त्यांचं स्वागत करू, पण हे होत असताना शिवसैनिकावर कोणत्याही अन्याय होणार नाही याची आम्ही खबरदारी घेणार आहोत। जास्तीत जास्त शिवसैनिक आणि मग बाकीचे सर्व या महापालिकेच्या रणांगणामध्ये उतरून आम्ही या ठिकाणी शिवसेनेचा पहिला महापौर घडवू याची आम्हाला खात्री आहे। निवडणुकीपूर्वी हद्दवाढ व्हावी यासाठी माझा प्रयत्न आहे। सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्याविषयी मी विनंती केलेली आहे। पण आता एकंदरीतच जर पाहिलं तर या संदर्भात मुंबई मंत्रालयामध्ये बैठका देखील झाल्या, एक निर्णयापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे। हे सांगायला आपल्याला हरकत नाही, एक निर्णयापर्यंत पोहोचलेलो आहे। पण सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भूमिका सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याची असल्यामुळं सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही लवकरच निर्णय हा जाहीर करू।